घराबाहेर असो वा घरात यंदाच्या उन्हाळ्यानं अंगाची अक्षरशः लाई केली आहे। अशा वेळी किमान घरात असताना हा उकाडा कमी करण्यासाठी पुण्यातील दारवटकर कुटुंबियांनी अनोखी शक्कल लढवली आहे। पाहूया त्यांनी स्वतःच्या घराला थंडा कुलकुल करण्यासाठी काय काय केले ते। पुण्याचा पारा 35 अंशांवर गेला असताना दारवटकर यांच्या घरातील तापमान मात्र अवघं 23 अंश सेल्सिअस आहे। त्यांच्या घरात छान गारवा अनुभवायला मिळतोय आणि हा परिणाम पंखा, कूलर किंवा एसीचा नक्कीच नाहीये, तर दारवटकरांनी त्यासाठी केलेला घरगुती उपाय यशस्वी ठरलाय। त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर नारळाच्या झावळ्या लावल्यात, गच्चीवर पोती आणि त्यावर थर्माकोल अंथरलेत। नारळाच्या झावळ्या तसंच थर्माकोलवर स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाण्याचे हळूवार फवारे सोडलेत। दिवसातून 1-2दा फक्त 10 मिनिटांसाठी पाणी सोडलं की घर गारेगार। टेम्परेचरचं वातावरण माझ्या घरामध्ये मिळतंय आणि ॲट अ टाइम कसं होतं की माणसं पहिल्यांदा कूलर, एसी वगैरे या गोष्टी घेतात, तर मला तसे करण्याची आवश्यकता नाही किंवा प्रत्येक रूमसाठी वेगळं करणं। मी टेरेसवरती केलं आणि घराभोवती सर्व केलं, त्यामुळे मला हे टेम्परेचर प्रत्येक रूममध्ये भेटतं। दारवटकरांनी साकारलेला हा प्रयोग फार खर्चिकही नाहीये, कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतील अशा गोष्टी त्यांनी वापरल्यात। एसी तसंच कूलरच्या तुलनेत हा खर्च अगदीच नगण्य आहे। फक्त पाण्याच्या वापरावर नियंत्रण आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करणं अधिक योग्य ठरेल, तरच हा प्रयोग सर्वार्थानं यशस्वी ठरल्याचं म्हणता येईल। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।